पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चलो बाय, उद्या भेटू। गाईज 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 ऐका ना गाईज, खूप लेट झाला, मी तुम्हाला सगळ्यांना ना घरीच ड्रॉप करतो, बस। हे प्रभास, अरे सगळेजण एकाच वेळी कसे मावतील गाडीत? तेवढी जागा तरी आहे का? फार फार तर 5 जण बसतील व्यवस्थित। हा तसं शर्मिलाचं काही टेन्शन नाही, ती कुठेही मावू शकते। अंकल, शर्मिला नाही उर्मिला। शर्मिला म्हणजेच उर्मी, पण बाकीच्यांचं काय? हा बसा, चला सगळे बसा लवकर। चला मी पहिले बसते। तुला सीटची काय गरज बाळा? हा तू कॅश दीदीच्या मांडीवर बस। हा व्हॉट? अंकल चल ना आता। अजय अंकल, आम्ही जाऊ आमच्या। तुम्ही कोणी नाही आलात तरी चालेल। अगं असं कसं आपण जाणार नाही? म्हणजे बस मिळायला उशीर होतो आपल्याला माहितीये ना, आणि प्रभास येतो की रोज सोडायला, मग आज काय प्रॉब्लेम आहे? का आज मी आले म्हणूनच फक्त प्रॉब्लेम आहे? उर्मी, असं काही नाहीये। हे बघ, उगाच विषयाला भलतीकडे नेऊ नकोस, आपण जाऊ आपलं। अगं वीणा, आज येऊ दे ना प्रभासला तुम्हाला सोडायला। हे बघ, यावेळी त्याच्याबरोबरच जाणं सेफ आहे। नाही वीणा, आणि आज तर प्रभासने तुला सोडलंच पाहिजे। शेवटी आधार म्हणजे प्रभास ना। हा अजय ऐक ना, ठीक आहे चावी, एक काम कर, या दोघींना ना ऍटलीस्ट बस स्टॉप पर्यंत तरी सोड। तुम्हाला चालणार आहे? ओके, मग डूड तू माझी बाईक घेऊन जा। अंकल अरे चला रे, सगळे किती वेळ काढता यार तुम्ही? हो ना, किती हे चला. ओरडतोस, निघतोय। नीट जा बाळा। अंकल, माझं काही चुकलं का रे? तू पाहिलंस वीणा माझ्याशी कशी तुटकपणे वागत होती? तू पण काही दिवसापूर्वी तिच्याशी असंच वागला होतास ना, आठवतंय का? ते एकदा कपड्यांचं बघून घ्याल का? ए अजय यार, बघ ना हिला काय हवंय ते, बघ ना। अगं तू होतीस ना तिथे रिहर्सल हॉल मध्ये, पण तू असताना एवढं सगळं कसं कळलं? आंधळी कोशिंबीर खेळत होतीस का तिथे? घुबडापेक्षा मोठे डोळे करून लक्ष ठेवून होते मी, पण काय माहिती वीणानं काय जादू केलीये। प्रभासचं इतर कुठेच कोणाकडेच काहीही केलं लक्ष जात नाही। त्यात येताना वेगळीच नाटकं मॅडमची, नको तितका आणि नको तिथे भाव खाल्ला। तिच्याचमुळे प्रभास बरोबर आपल्या घरी येईपर्यंतचा चान्स हुकला माझा। आपल्या दोघींच्या नशिबावर ना फणा काढून बसली नागिण, असं वाटतं ना कायमचं ठेचून टाकावं हिला। मग पण काय करणार, वहिनी माझ्या पदरात ठेवून गेलीये ना तिला। मग भाचीसाठी स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष करणार आहेस का तू? शेवटचं सांगते मम्मी, जर ह्यावेळी ठोस काही करता नाही आलं ना तर खरंच जीव देईन मी, आणि ह्या वेळेला ना काही चुकणार नाही। अगं पण तू का जीव देतेस तिच्यामुळे? मग दुसरं काय पर्याय आहे? उर्मी, मी तुला शब्द देते, आता मी असं काहीतरी करेन ना की त्या वीणाचा कायमचा बंदोबस्त होईल। मी तिचा असा काटा काढेन ना की तिचं तिलाच कळणार नाही। हो, अरे भाई, मी कधीच तिला बस स्टॉप वरती ड्रॉप केलं आणि तिला माझ्या समोर बस सुद्धा मिळाली। ती केव्हाच पोहोचली असेल घरी। हॅलो प्रभास, आर यू ओके? अजय यार, पोचल्यानंतर वीणाने साधा कॉल पण नाही केला। बरं, मी कॉल केला तर तो रिसीव्ह नाही केला, मी मेसेज केला तर त्याचा रिप्लाय नाही। मी काय समजू, सांग ना। हा, मग काय घरी पोहोचल्यानंतर फ्रेशन अप होत असेल किंवा घरातल्या कोणत्या तरी कामामध्ये बिझी असेल ती। इट्स ओके। अरे एवढं पॅनिक होण्यासारखं काही नाहीये त्यात ब्रो। चल बाय।
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. ला 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 ला. मामा वीणा, तू अजून जागी आहेस? झोपले असते तर तुझा आवाज कानी पडला नसता. खरंच किती कमाल गाणं आहे अरे. हो ना, कमाल गाणं आहे. मला खूप आवडतं. म्हणजे त्यातल्या भावना, त्यातले शब्द सगळंच कमाल आहे. प्रेम खूप छान पद्धतीने व्यक्त झालं या गाण्यामध्ये. प्रेमाची भावना किती उत्कट आणि सुंदर असू शकते हे काही काही गाण्यातून खूप जाणवतं. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. पिणं कधी कधी प्रेम व्यक्त करणं खूप कठीण होऊन जातं आणि कधी कधी अगदी नकळतपणे आपण ते कबूल करून जातो. आता हेच बघ ना, प्रेम या भावनेला किती छटा आहेत नाही. माया, ममता, वात्सल्य, आपलेपण, सुरक्षितता, आधार. मंदिर, आत्मा, आधार. प्रभास. वीणा, कुठे हरवलीस? काही नाही. बरं चल, खूप उशीर झालाय, झोपूया. गुड नाईट वीणा. माझं काही चुकतंय का? मला प्रवासचे भास का होत आहेत? त्यांचा आवाज कानी पडतोय. नाही, नको. मी नको फार विचार करायला. आज तुझी खूप आठवण येते आई. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी तुझा आशीर्वाद हवे होते. देवाघरून मिळालेल्या तुझ्या आशीर्वादाने मला धीर आणि आधार मिळेल आई. तुझे आशीर्वाद कायम असू दे. काहीही जागेवर नसतं. एक गोष्ट वेळेवर सापडत नाही. वीणा, हे वीणा, काय काम करते ही बया देवच जाणे. सगळा बाजार मांडून ठेवलाय स्वयंपाकघरात. काय झालं मामी आत्या? काय झालं मामी आत्या? वीणा, तुझं लक्ष कुठे आहे ग? आजकाल त्या रिहर्सलच्या नावाखाली उंडारत असते नुसती. घरामध्ये तुझं अजिबात लक्ष नाहीये. तुला माहितीये ना, आज माझा उपवास आहे. घरामध्ये साबुदाणा नाहीये, वरी नाहीये. अगं मी काय खायचं? जा, आत्ताच्या आत्ता जा आणि हे सगळं सामान घेऊन ये. हो, मी आणते मामी आत्या. मी अरे वीणा, काय ग, आज तुला रिहर्सल नाहीये? आहे ना,
मग तयार का नाही झालीस? हे बघ, कुठल्या परिस्थितीमध्ये रिहर्सलला जायला उशीर होता कामा नये. हो जाऊ द्या. हा तिला रिहर्सलला जाऊ द्या. इथे उपासमारीने मला चक्कर आल्यावर काय करायचं ते सुद्धा सांगून ठेवा तिला. पण तू एक काम कर, त्या शंभूला दुकानात फोन कर आणि सगळं सामान घरपोच द्यायला सांग. ओके? हो. आणि हो, जायच्या आधी काहीतरी खाऊन जा. लवकर फोन कर आणि मागून ठेव ते सामान. हॅलो काका, मी वीणा बोलतेय. थोडं सामान घरपोच हवं होतं, तेवढं लिहून घ्या ना प्लीज. 1 किलो साबुदाणा, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो भगर, अर्धा किलो गाईचं तूप आणि 2 किलो साखर. थोडं अर्जंट होतं काका, लवकर पोचवा प्लीज. उर्मी, अगं दरवाजा उघड, सामान आलं सब. रोजची कटकट आहे, जरा निवांत बसू देत नाही ही. कोण आलाय ग? मी नाही पाहिलं अगं. मी इंटरनेटवर ना मम्मीसाठी भांडी घासायची मशीन बघतीये, शोधतेय. बिझी आहे मी. तूच बघ कोण आलंय. गुड मॉर्निंग. तुम्ही? अहो पण मी येणार होते माझी आणि तुम्ही मला न्यायला येणार नाही असंही ठरलं होतं. पण वीणा, मी तुला न्यायला आलोच नाहीये. मग मी तुला काहीतरी द्यायला आलोय. काय? ह्या कसल्या पिशव्या आहेत? काका, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो साबुदाणा, 1 किलो भगर, 2 किलो साखर, अर्धा किलो गाईचं तूप. हा? मॅडम सांगा ना, कुठे ठेवायचं सामान? त्या इकडे. अहो ठेवतो मॅडम. त्या ना. बाय द वे वीणा, मी विठ्ठल मंदिरात चाललोय. विठ्ठला, तुझ्यापाशी एकच प्रार्थना आहे. वीणाला जे काही हवं असेल ते तिला मिळू देत. तिच्या मनात काही शंका असतील, काही गोंधळ असेल तर तो आधी निस्तर. कुठलाही किंतु परंतु तिच्या डोक्यात राहता कामा नये. सख्या, तुझ्याकडे आज मी एक खास गोष्ट मागते. हवं तर हा माझा हट्टच आहे असं समज, पण प्रभासच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. त्याच्या मनाची सुरू असलेली घालमेल लवकर संपव. त्याला त्याचे आयुष्याचे निर्णय ठामपणे घेण्याचं बळ दे, कारण प्रभासचं सुख हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे. काय झालं? आपल्याला रिहर्सल हॉलला जायचं ना? एकदा रिहर्सल हॉलवर पोचलो की बोलता येणार नाही नीट. काय बोलायचं तुम्हाला? वीणा, तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे मला जाणून घ्यायचंय. म्हणजे
मला काही कळलं नाही. म्हणजे सांगा ना, काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? तुझ्या कालच्या वागण्याबद्दल. वीणा, तुझं कालचं वागणं बघून ना मी शॉक्ड झालो अगं. तू अचानक अशी अलिप्त वागायला लागलीस माझ्याशी. वीणा, खरं सांगू, तुझं हे असं माझ्याशी अलिप्त आणि तुटक वागणं ना मला सहन होत नाही. मला त्रास होतो त्याचा अगं. पण तुम्हाला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. कारण एकदा कॉन्सर्ट झाली की आपण पूर्वीसारखे आपापली आयुष्य आपापल्या मार्गाने जगणार आहोत. तुझा निर्णय पक्का आहे? हा माझा नाही, माझ्या बाबांचा निर्णय आहे. आणि तुझा काय निर्णय? आपण निघूया, रिहर्सलला जायला उशीर होतो. ओके. हो सर, चालेल चालेल. नाही येस, आम्ही रेडी असू. हो ओके, थँक्यू, बाय. गाईज, आपला स्पॉन्सर आज येतोय आपली रिहर्सल बघायला. ओके, सो काहीही झालं बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. येस. अरे पण प्रभास कुठे आहे? सावकाश. प्रभास अरे आज येस येस येस, कळलंय मला पण. हा, लगेच सुरू करूया आपण. चला लगेच सुरू. लेट्स गो. ऐका ना, मला तुमच्या सगळ्यांची 2 मिनिटं हवी आहेत फक्त. वीणा, आत्ता प्लीज प्लीज 2 मिनिटं फक्त. या ना, या. ठीक आहे, चल. वीणा, पटकन जरा. मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट आणलं. गिफ्ट? असं अचानक? आणि ते सगळ्यांसाठी? हो संचिता, म्हणजे इतके दिवस तुमच्या सगळ्यांसोबत राहून खूप छान वाटलं. माझा वेळ कसा गेला आणि मी तुमच्या सगळ्यांमध्ये कशी लवकर मिसळले मला कळलंच नाही. तुम्ही सगळ्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी. खूप सांभाळून घेतलंय, खूप काळजी घेतली आहे. आणि मी काहीच केलं नाही. खरं तर ह्या कॉन्सर्ट नंतर आपण भेटू न भेटू माहीत नाही, पण ह्या गिफ्टमुळे तुम्हाला माझी आठवण तरी राहील म्हणून हे खास गिफ्ट तुमच्यासाठी. थँक्यू. अंकल, तुम्ही मला मोठ्या भावाप्रमाणे आहात. तुमच्या लहान बहिणीकडून काही चुकलं असेल तर माफ करा. संचिता, मी त्या दिवशी तू कॅशला कानातल्यांबद्दल सांगत होतीस ना, ते ऐकलं होतं. सॉरी. मला माहित नाही तुला कितपत आवडेल, पण तरी हे छोटंसं गिफ्ट माझ्याकडून. ऑफकोर्स आवडेल वीणा, तू एवढ्या प्रेमाने देतेय, का नाही आवडणार? थँक्यू. अजय, डोंट वरी, याच्या आतमध्ये जे काही असेल ते आवडेल मला. थँक्यू. आणि माझ्यामुळे काही त्रास झाला असेल तर आय एम सॉरी. नाही. करिश्मा, करिश्मा प्लीज. तुझे मनापासून आभार मानायचे मला, कारण तू मला वास्तवाची जाणीव करून दिलीस. खरं बोललेलीस तू. देवळात माहितीतल्या लोकांसमोर आणि कॉन्सर्टमध्ये एवढ्या मोठ्या स्टेजवर हजारोच्या संख्येनं गाणं खूप कठीण असतं. खरंच थँक्यू. हे मी गोजिरीसाठी आणलं होतं, पण ती अगं तिच्या घरी थोडा प्रॉब्लेम झालाय, ती गावी गेले. काही नाही, पण मी ठेवतो माझ्याकडे. चला, स्पॉन्सर येणार आहे. ओके, हां, बॅक टू युअर पोझिशन. वीणा, काय गरज होती अगं? ओपन करू शकतो ना?
खूप सुंदर. थँक्स.